हॅलो फ्रेंड्स, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नबद्दल बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 म्हणजेच M1 या सब्जेक्टमध्ये खूप मुलांचे बॅक लागतात आणि हा सब्जेक्ट खूप मुलांना खूप टफ वाटतो, अवघड वाटतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या सब्जेक्टला कसं पास करायचं किंवा मॅक्सिमम स्कोरिंग कशी करायची या सब्जेक्टमध्ये. तर 10 दिवसानंतर तुमचा पेपर आहे 12 तारखेपासून फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न बघणार आहे की कोणत्या क्वेश्चनमध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात. तर ते टॉपिक्स आपण बघणार आहे आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला इझी जाईल आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला हार्ड आहेत करायला, ते मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी कंप्लीट पेपर पॅटर्न आपण बघणार आहे, त्याच्यासोबत त्याच्यावरती टॉपिक पण बघणार आहे. तर M1चं. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपला एंड सेमचा पेपर हा 70 मार्काचा असतो. त्यानंतर क्वेश्चन पेपरमध्ये 11 क्वेश्चन्स राहतात. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन राहतो तो 10 मार्कासाठी राहतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजेच MCQचा क्वेश्चन राहतो. तर याच्यामध्ये पहिले जे 4 क्वेश्चन राहतात त्याच्यासाठी 2 मार्काचे राहतात आणि त्याच्यानंतर जे 2 क्वेश्चन राहतात ते 1-1 मार्कासाठी राहतात. तर हे सगळ्या युनिटमधून तुम्हाला विचारला जाऊ शकतात. तर सगळ्यात पहिले क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हा कम्प्लिटली बेस राहणार आहे आपल्या युनिट नंबर 1. तर युनिट नंबर 1 आहे आपला सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलस. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला इथे दिसतोय की हे 4-4 मार्काचे क्वेश्चन्स येणार आहेत या क्वेश्चनमध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतो की क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय पॅटर्न आहे की सगळ्यात पहिले ए जो क्वेश्चन राहणार आहे तो आपला लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमवरती असणार आणि रोल्स थेरमवरती असणार. त्यानंतर बी जर पाहिला त्याच्यामध्ये टेलर्स आणि मॅक्लेरियन सिरीजवरती विचारला जाणार आणि सी क्वेश्चन हा फुरियर सिरीजवरती इवन आणि ऑड फंक्शनसाठी विचारला जाणार. तर याचाच जर ऑरचा क्वेश्चन बघितला आपण क्वेश्चन नंबर 3, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतो की जर वरती लॅग्रेंजेस असेल तर खालच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला रोल्स थेरम असं विचारलं जाऊ शकतो. तर इथे पण एमध्ये रोल्स राहणार, नाहीतर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम राहणार. त्याच्यानंतर सेम वरती जर टेलर्स असेल तर खाली मॅक्लेरियन सिरीज असणार. त्यानंतर खालचा फुरियर सिरीजवरती राहणार हाफ रेंज एक्सपान्शन. तर हा झाला क्वेश्चन नंबर 3 आणि 2चा पॅटर्न. तर याच्यामध्ये जे टॉपिक आहेत तुम्हाला युनिट नंबर 1 मध्ये करायचे ते मी काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले रोल्स थेरम येतो. हा खूप इझी टॉपिक आहे. तर सगळ्यात पहिले हा तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्हाला त्याचं स्टेटमेंट काय आहे आणि त्याच्यामध्ये कंडिशन व्हेरीफाय करण्यासाठी विचारलं जातं. तर त्याच्यामध्ये 3 कंडिशन येतात, कंटिन्युअस, डिफरन्शिएबल आणि ही एक कंडिशन आहे. तर त्याच्यावरती व्हेरिफिकेशनसाठी क्वेश्चन विचारला जातो आणि त्यामध्येच तुम्हाला सीची व्हॅल्यू पण काढावी लागते. तर रोल्स थेरमचे स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ॲन्सर लिहिलं तर खूप इझी आहे. याच्यावरती तुम्ही 3 किंवा 4 एक्झाम्पल जर परफेक्ट सॉल्व केले तर होऊन जाईल तुमचा रोल्स थेरम. त्यानंतर इझीमध्ये येतो मीन व्हॅल्यू थेरम म्हणजेच लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. याच्यामध्ये पण हे काय आहे, हा जो थेरम आहे हा रोल्स थेरमचंच एक्सटेन्शन आहे, म्हणजे त्याच्यावरच बेस राहणार आहे. जर तुम्ही रोल्स थेरम बरोबर केला तर तुम्हाला हा थेरम पण एकदम चांगला कळेल. तर याच्यामध्ये पण काही टाईप्स राहतात प्रॉब्लेमचे, जे तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन्स राहतात ते तुम्हाला येऊ शकतात. तर याच्यामध्ये हा फॉर्म्युला बेस आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या स्टेप्स पण राहतात आणि सीची व्हॅल्यू पण काढावी लागते. तर स्टेप बाय स्टेप ॲन्सर तुम्हाला काढावं लागते. तर हे पण तुम्हाला जर रोल्स थेरम जर आला तर हे पण तुम्हाला सोपं जाईल. तर तुम्ही हे पण करू शकता. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो फुरियर सिरीज. तर हा थोडा मीडियम टॉपिक आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला मल्टिपल फॉर्म्युलाज लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर इंटिग्रेशनचा पार्ट येतो या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर काही डिफरंट टाईप्स आहेत याचे, जसं की फुल रेंज, हाफ रेंज. त्यानंतर त्यामध्ये पण हाफ रेंजमध्ये साईन सिरीज आणि कोसाईन सिरीज याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर काही इंटिग्रेशनच्या टेक्निक्स पण ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा टॉपिक येतो टेलर सिरीज. तर हे थोडंसं हार्ड आहे, टेलर्स आणि मॅक्लॅरियन सिरीज. तर याच्यामध्ये तुम्हाला टेलर्समध्ये डेरिव्हेशनचं काम येणार आहे. तर डेरिव्हेशन तुमचे पक्के पाहिजेत. त्यानंतर फाइंडिंग nth डेरिव्हेशन हे कसं फाइंड करायचं त्याच्यावरती पण, आणि ही टेलर सिरीजचा पूर्ण फॉर्म्युला आहे जो तुम्हाला पाठ करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व करताना याच्या मदतीनेच तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्स काय राहतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजेत आणि एखादा पॉईंट असतो क्वेश्चनमध्ये जिथे तुम्हाला ॲन्सरमध्ये एक्सपान्शन करावं लागतं, तर ते पण तुम्हाला माहीत पाहिजेत क्वेश्चन सॉल्व करताना. तर याचं पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम चांगल्यापैकी सोल्युशन काढायचं आहे.
त्यानंतर येतो मॅक्लॅरियन सिरीज. तर हा एक स्पेशल केस आहे आपल्या टेलर सिरीजची. तर याच्यामध्ये पण तुम्हाला थोडेसे स्टँडर्ड एक्सपान्शन आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर काही फाइंडिंग पॅटर्न्स इन डेरिव्हेटिव्स. तर असे हे काही तुम्हाला ध्यानात ठेवायसाठी मी काही स्टँडर्ड एक्सपान्शन काढलेले आहेत जे तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 हा आपला युनिट 2 वरती डिपेंड आहे. तर युनिट 2 आहे आपला मल्टी व्हेरिएबल कॅल्क्युलस. याच्यामध्ये पार्शियल डिफरन्शिएशन विचारलं जातं. तर हा युनिट थोडा सोपा आहे, युनिट नंबर 2. तर यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते की क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5चा पॅटर्न एकदम सेम आहे. जे ABC मध्ये विचारले जातात तेच क्वेश्चन नंबर 5च्या ABC मध्ये विचारले जातात. तर टॉपिक सेम आहेत. तर हे जर तुम्ही 3 कन्सेप्ट जर बरोबर परफेक्ट केले तर या युनिटमधून तुम्हाला 12 मार्क फिक्स भेटतील. तर सगळ्यात पहिले एमध्ये विचारलं जातं पार्शियल डिफरन्शिएशन. याच्यामध्ये व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवून तुम्हाला त्याचं डिफरन्शिएशन काढायचं असतं. त्यानंतर युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन्स. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ डिफरन्शिएशन ऑफ कंपोजिट फंक्शन. तर हे 3 टॉपिक जे आहेत ते तुम्हाला या युनिटमध्ये परफेक्ट करायचे आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो पार्शियल डेरिव्हेटिव्ज. तर याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर तुम्हाला काढायचे असते. तर याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल डिफरन्शिएशनचं माहिती पाहिजे. त्यानंतर एका व्हेरिएबलला कॉन्स्टंट ठेवून दुसऱ्याचा डिफरन्शिएशन करायचं अशी ही प्रोसेस विचारली जाते यामध्ये. याच्यामध्ये डायरेक्ट फॉर्म्युला ॲप्लिकेशन्स असतात, कॉम्प्लेक्स नाही आहे जास्त, म्हणून इझी आहे थोडंसं. यामध्ये सगळ्यात पहिले हा एक फॉर्म्युला आहे यूचा फंक्शन एक्स आणि वाय. त्याच्यानंतर त्याचं डिफरन्शिएशन काढायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात एक्स कॉन्स्टंट ठेवून याचं डिफरन्शिएशन काढायचं. तर असे हे फर्स्ट ऑर्डरसाठी विचारले जातात. त्यानंतर काही सेकंड ऑर्डरसाठी पण विचारले जातात. तर याच्यावरती तुमची 5 किंवा 6 क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व करायचं ते पण पाहिजे. तर मागच्या PYQमध्ये या क्वेश्चनवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो पण तुम्ही सॉल्व करून पहा. त्याचं 2 वेळा डिफरन्शिएशन करायचं आहे. याच्या काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला सोल्युशन काढताना तुम्हाला तिथे फॉलो करायच्या आहेत. तर सगळ्यात पहिले त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि परत एकदा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून तुम्हाला बोथ इक्वल आहे का नाही ते शो करायचं आहे. त्यानंतर युलर्स थेरम आहे ऑन होमोजेनियस फंक्शन. तर हा थोडा मीडियम टॉपिक आहे. याच्यामध्ये थोडंसं अंडरस्टँडिंग लागेल तुम्हाला फंक्शन्सबद्दल. त्यानंतर फॉर्म्युला आहे त्याचा एक, तो फॉर्म्युला लागेल तुम्हाला तिथे सॉल्व करण्यासाठी. याचा पण स्टेप्स फिक्स स्टेप आहेत, म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोल्युशन काढायचं आहे याच्यामध्ये पण. तर हा त्याचा एक फॉर्म्युला आहे, डेफिनेशन आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर युलर्स थेरम कसा आहे, त्यामध्ये त्याचं स्टेटमेंट काय आहे ते बघून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर त्याचे 3 व्हेरिएबलचं एक्सटेन्शन काय आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन बघून घ्यायचं आहे की त्याला व्हेरीफाय कसं करायचं. तर तिसरा पार्ट येतो यामध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर याच्यामध्ये चेन दिलेली असते रूलची, त्यामध्ये तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड करावं लागतात. त्याच्यानंतर मल्टिपल लेवल्स असतात फंक्शनच्या. तर हे त्याची काही डेफिनेशन आहेत. तर याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर याचे पण स्टेप्स वाईज तुम्हाला क्वेश्चन लिहायचे आहेत, म्हणजेच स्टेप्सला पण तुम्हाला काही मार्क भेटतील जर कुठे चुकी झाली तर. त्यानंतर येतो आपला क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. तर हा जो क्वेश्चन नंबर 6 आणि 7 आहे तो पूर्णपणे युनिट 3 वरती डिपेंड आहे. तर युनिट नंबर 3 आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन. तर याच्यामध्ये जॅकोबियन वगैरे हे जे टॉपिक आहेत तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर क्वेश्चन नंबर 6 आणि 7मध्ये तर हा पॅटर्न आहे त्याचा आणि प्रत्येक क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारला जातो. तर एमध्ये तुम्हाला जॅकोबियन ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आणि हे एक त्याची प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला फाइंड करायची राहते. त्यानंतर बीमध्ये तुम्हाला फंक्शनल डिपेंडन्स आणि एरर आणि ॲप्रॉक्झिमेशनवरती क्वेश्चन विचारले जातात. तर आणि सीमध्ये तुम्हाला मॅक्झिमा अँड मिनिमा ऑफ फंक्शन्स ऑफ 2 व्हेरिएबल. त्यानंतर लॅग्रेंजेस मेथड ऑफ अनडिटर्मिनेड मल्टिप्लायर्स. तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर ए जर बघितला तुम्ही तर क्वेश्चन नंबर 6चा ए आणि 7चा ए त्याच्यामध्ये सेम टॉपिक आहेत तुम्हाला कवर करण्यासाठी. त्यानंतर बीमध्ये तुम्ही बघितला आणि याचा बीमध्ये बघितला तर सेम टॉपिक आहेत. आणि सीमध्ये जर बघितलं तर थोडंसं चेंज आहे. जर इथे जर मॅक्झिमा मिनिमाचा जर विचारला तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला लॅग्रेंजेसचा विचारतील, किंवा पहिल्यात जर लॅग्रेंजेसचा विचारला तर खालच्यामध्ये मॅक्झिमा मिनिमा विचारला जातो.
तर असा हा पॅटर्न आहे क्वेश्चन नंबर 6 आणि 7चा. तर याचे जे टॉपिक्स आहेत, सगळ्यात इझी टॉपिक कोणकोणते जे तुम्ही सगळ्यात पहिले करू शकता, तर सगळ्यात पहिले एरर्स आणि ॲप्रॉक्सिमेशनवरती तुम्ही फोकस करू शकता, कारण हे तुमचं लवकर होईल. त्यामध्ये तुम्हाला सिंपल फॉर्म्युला बेस आहे, त्यानंतर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि रिअल लाईफ ॲप्लिकेशन प्रॉब्लेम येतात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला फॉर्म्युल्यावर बेस क्वेश्चन येतील. त्यानंतर एरर फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात आणि पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट्स, तर हा एक फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यावरती बेस क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. तर त्याच्या पण काही स्टेप्स वाईज तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करावा लागतो. तर त्याच्या काही स्टेप्स आहेत, जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, त्यानंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत, त्यानंतर एरर फॉर्म्युला जो आहे तो अप्लाय करायचा आहे आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुम्हाला कॅल्क्युलेट करून टोटल पर्सेंटेज एरर तुम्हाला फाइंड करायचा आहे. तर या स्टेप्स वगैरे फॉलो करून तुम्ही त्याचे ॲन्सर काढू शकता. त्याच्यानंतर मॅक्झिमा आणि मिनिमा 2 व्हेरिएबलसाठी, तर हा पण थोडासा इझी टॉपिक आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला फिक्स स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करायची आहे. स्टेप वाईज तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. त्यानंतर सेम मेथड असते, म्हणून तुम्हाला सेम स्टेपमध्ये याचा ॲन्सर भेटेल. कोणता पण क्वेश्चन आला तरी त्यामध्ये तुम्हाला पहिले फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सॉल्व सायमल्टेनियसली क्रिटिकल पॉईंट्स काढायचे आहेत. त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि हा एक फायनल फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून त्याचा ॲन्सर काढायचा आहे. तर काही अप्लाय टेस्ट पण आहेत, त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर याच्यावरती पण तुम्ही काही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर काही मीडियम टॉपिक आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर लॅग्रेंजेस मेथड ऑफ अनडिटर्मिनेट मल्टिप्लायर्स, तर हा एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इक्वेशन आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायला विचारतात आणि याचा पण फिक्स पॅटर्न आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोल्युशन काढायला विचारतात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक फॉर्म आहे, एक मेथड आहे. तर मेथड अशी आहे की एक फॉर्म्युला दिलेला असतो, त्यामध्ये तुम्हाला फाइंड करायचं राहतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज. तर सगळ्यात पहिले हे फाइंड करायचं राहतं. त्यानंतर एक 2 फॉर्म्युले आहेत ते सॉल्व करायचे आणि हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियस सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर एक्स वाय आणि लॅम्डाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे आणि त्यानंतर मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर असा हा टॉपिक आहे. याच्यावरती पण तुम्ही 4 ते 5 क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत परफेक्ट एकदम. त्यानंतर येतं जॅकोबियन अँड ॲप्लिकेशन त्याचे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला मल्टिपल कन्सेप्ट येतात, म्हणून थोडासा हार्ड आहे. त्यामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली असेल, तर त्याची ही डेफिनेशन आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर काही प्रॉपर्टीज आहे त्याच्यात, तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून बघायचे आहेत. त्यानंतर काही टाईप्स आहेत ज्याच्यावरती प्रॉब्लेम विचारले जातात, क्वेश्चन विचारले जातात. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले डायरेक्ट जॅकोबियन कॅल्क्युलेशन विचारतात, इनवर्स जॅकोबियन विचारतात, चेन रूल विचारतात आणि फंक्शनल डिपेंडन्स विचारतात. तर याच्यावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर फंक्शनल डिपेंडन्स, तर हा पण थोडासा मीडियम टॉपिक आहे. तर याच्यामध्ये पण जॅकोबियनचा कन्सेप्ट विचारला जातो. तर याच्यामध्ये काही रिलेशनशिप दाखवायची फंक्शनमधून, ती फाइंड करायला विचारतात. तर हे त्याच्या स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 8 आणि 9. तर हा क्वेश्चन 8 आणि 9 हा युनिट नंबर 4 वरती आहे. तर युनिट नंबर 4 आहे लिनियर अल्जेब्रा आणि मॅट्रायसेस अँड सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. तर युनिट नंबर 4मध्ये जो क्वेश्चन नंबर 8 आणि 9 आहे, याचा पॅटर्न असा आहे की प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला विचारला जातो यामध्ये पण. तर सगळ्यात पहिले एमध्ये येतो सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. याच्यामध्ये इनफायनाईट सोल्युशन आणि प्रॉब्लेम इन्व्हॉल्विंग अननोन्स, तर असा हा टॉपिक आहे. त्यानंतर बीमध्ये येतो लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स आणि सीमध्ये येतो लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन. तर असे हे काही फिक्स टॉपिक आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो पेपरमध्ये. तर सगळ्यात पहिले 8चा ए बघायचा आणि 9चा ए हा सेम टॉपिक आहे. त्यानंतर बी बघितला तर बीचे पण टॉपिक सेम आहेत, फक्त सीमध्ये थोडेसे चेंजेस आहेत. खाली ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन विचारले जातात आणि वरती ट्रान्सफॉर्मेशनवरती. तर 9 हा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला तर याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक करायचा आहे, त्यानंतर हा टॉपिक करायचा आहे आणि हा करायचा आहे. कारण वरच्या याच्यात तुम्हाला 4 टॉपिक कवर करावे लागतील, तर थोडं टाईम जाईल तुमचा. तर तुम्ही हे पण करू शकता. त्यानंतर यामध्ये इझी टॉपिक कोणकोणते, तर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आणि लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स ऑफ वेक्टर्स. तर याच्या काही स्टेप्स मी काढलेले आहेत, जे तुम्ही बघू शकता. त्याच्या वाईज तुम्हाला सोल्युशन काढायचे आहे आणि लिनियर डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स ऑफ वेक्टरचे पण काही डेफिनेशन आहेत.
आणि त्याचे काही फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर त्याची एक मेथड आहे, 2 मेथड आहेत ज्याच्यावरून क्वेश्चन विचारले जातात. तर हे सगळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत आणि सोल्युशन काढायचं आहे. तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर मीडियम टॉपिक आहेत, जे इझीवाले आहेत, ते झाल्यानंतर तुम्ही याच्यावर येऊ शकता. तर याच्यामध्ये लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्हाला वरचा क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तर याच्यामध्ये पण याची डेफिनेशन, याच्या प्रॉपर्टीज आणि स्टेप बाय स्टेप याला कसं सॉल्व करायचं आहे ते मी काढलेलं आहे. त्यानंतर ऑर्थोगोनलमध्ये पण तुम्हाला त्याच्या कंडिशन्स काय काय आहेत ते माहीत पाहिजेत. त्यानंतर डेफिनेशन काय आहे त्याची, त्याच्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत. त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज आणि स्टेप बाय स्टेप सोल्युशन कसं काढायचं त्याच्या स्टेप्स ध्यानात ठेवल्या की तिथे क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला त्या स्टेप फॉलो करायच्या आहेत आणि त्या स्टेप वाईज तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. तर असं हे. त्यानंतर 5वा टॉपिक येतो ॲप्लिकेशन टू इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. तर हा थोडा मीडियम आहे, सोपा आहे. तर तुम्ही खालचा क्वेश्चन जर सॉल्व केला त्यामध्ये ॲप्लिकेशन विचारले जातात. तर याच्यामध्ये पण काही ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो KCL आणि KVL वरती. त्यानंतर त्याच्या स्टेप्स आहेत की तुम्हाला कसा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे स्टेप बाय स्टेप. त्यानंतर येतो आपला क्वेश्चन नंबर 10 आणि 11. तर हा युनिट नंबर 5 वरती आहे. तर युनिट नंबर 5 आहे आपला लिनियर अल्जेब्रा आणि यामध्ये येतं आयगन व्हॅल्यूज, आयगन वेक्टर आणि डायगोनलायझेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक भेटतात. तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन नंबर 10 आणि 11 आहे, तर याच्यामध्ये 6 मार्कासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर सगळ्यात पहिले एमध्ये विचारला जातो आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्सवरती क्वेश्चन, आणि खालच्या एमध्ये पण तुम्हाला त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारला जातो. फक्त त्याच्या जागी कॅले हॅमिल्टन थेरमवरती पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर इथे पण तोच आहे. त्यानंतर डायगोनलायझेशनवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो दोन्हीकडे, आणि रिडक्शन ऑफ क्वाड्रॅटिक फॉर्म टू कॅनोनियल फॉर्ममध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो वरती आणि याच्या बीमध्ये पण. तर असे हे पॅटर्न आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत जे तुम्हाला करायचे आहेत, आयगन व्हॅल्यूज आणि आयगन वेक्टर्स. तर याचे पण स्टेप वाईज तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. त्याची पण सेम मेथड राहते प्रॉब्लेम सॉल्व करण्याची. कोणता पण प्रॉब्लेम आला तुम्हाला तर त्या स्टेप्स फिक्स असतात, त्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला फक्त सोल्युशन काढायचं आहे स्टेप वाईज. तर मी त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आणि स्टँडर्ड प्रोसिजर आहे, त्याच्या वाईज तुम्हाला सोल्युशन फाइंड करायचं आहे. त्यानंतर येतो कॅले हॅमिल्टन थेरम. तर हा पण थोडासा मीडियम आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पार्टमध्ये त्याचं तुम्हाला सोल्युशन काढावं लागतं. त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो व्हेरिफिकेशन आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला त्याचा मॅट्रिक्स फाइंड करावा लागतो, ए इनव्हर्स. त्यानंतर काही मीडियम टॉपिक आहेत जे तुम्हाला करू शकता तुम्ही. तर सगळ्यात पहिले येतो 3रा टॉपिक येतो डायगोनलायझेशन ऑफ मॅट्रायसेस. तर याच्यामध्ये पण तुम्हाला काही स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर ह्या काही स्टेप्स आहेत याच्यावरून तुम्ही सोल्युशन काढू शकता स्टेप बाय स्टेप. आणि 4था टॉपिक येतो क्वाड्रॅटिक फॉर्म टू कॅनोनियल फॉर्म. तर हे कन्व्हर्जनवरती येतो. तर याच्यामध्ये पण स्टेप वाईज तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे. तर हे काही थेरी आहे, त्याचे फॉर्म्युले आहेत, त्याचा कॅनोनियल फॉर्म कसा असतो ते आहे, आणि त्याच्या मेथड्स कोणत्या मेथडनं त्याला सॉल्व करता येतं. तर त्याच्यामध्ये लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आणि ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशनचं नॉलेज तुम्हाला लागेल. तर असा हा पेपर पॅटर्न आणि त्याच्यावरती विचारले जाणारे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही जे पॉईंट आहेत ते तुम्ही करू शकता. तर युनिट नंबर 1, 2 आणि 4 जे आहे ते इझी आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही ते कवर करा 1, 2 आणि 4. त्यानंतर तुम्ही बाकीचे युनिट करू शकता. तर त्याच्यामध्ये पण ऑरचे क्वेश्चन बघा तुम्ही, पॅटर्ननुसार जे क्वेश्चन्स राहतात त्याच्याबद्दल बघा तुम्ही कोणकोणते तुम्हाला सोपे जातात आणि ते अटेम्प्ट करा. तर त्याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा आणि त्याच्यावरती जास्त प्रॅक्टिस करा क्वेश्चन्सला. आणि जे पण PYQs असेल 2 क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहे, तर ते मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेल. तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक दिलेली असेल, तर ग्रुप जॉईन करून घ्या. तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि दुसऱ्या सब्जेक्टचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू मित्रांनो.